विशाल कांबळे, आवाज महाराष्ट्राचा न्यूजच्या व्यक्तिविशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे आणि आपण पाहू शकता की सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 3 मधील अनुसूचित जाती सौ लीला रतन कातकरी, तसेच श्री तुषार पाटील आणि श्री हरीश मनोहर केनिसन आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी या येणाऱ्या निवडणुकीची तयारी कशी केली आहे आणि ते जनतेसमोर कसे सामोरे जाणार आहेत. तर सर, सर्वात अगोदर आपलं अभिनंदन, आपण आपलं उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर सर, आजचा सर्वात पहिलाच प्रश्न की ही उमेदवारी जबाबदारी की आव्हान? जबाबदारी म्हणा, जबाबदारी आव्हान म्हणा, दोन्ही म्हणा, काही त्यात हरकत नाही. परंतु नक्कीच ही जबाबदारी लोकांना चांगल्या सुविधा देण्याची जबाबदारी आमची. ह्या प्रभाग 3चे जे नागरिक आहेत, ते मतदार आहेत, त्यांना ज्या महापालिकेच्या मार्फत ज्या मूलभूत गरजा आवश्यक आहेत त्या देण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती जबाबदारी आम्ही गेले कित्येक वर्षे पार पाडत आहोत. आणखी त्याच्यात उत्तम वाढ कशी करता येईल ही आमची जबाबदारी आहे. सर, एक सर्व ठिकाणी हा प्रश्न विचारला जातो की ही निवडणूक जिंकण्यासाठी तुमची पहिली रणनीती काय असेल? कारण तुमचे एवढे अफाट कार्यकर्ते इथे आहेत. आम्ही बघितलं तुमचा ज्यावेळी पक्षप्रवेश सोहळा झाला त्यावेळी सुद्धा बघितलं की भरपूर जनसमुदाय तुमच्या सोबत आहे. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने येणारी निवडणुकीला काय रणनीती असेल? माझ्या प्रभागात माझे कार्यकर्ते जेवढे जोमाने काम करण्यास तयार आहेत का, म्हणजे ते चालूच केले. ज्यावेळी मी पक्षात प्रवेश केला, काँग्रेस पक्षात, आणि तेव्हापासून प्रभाग 3चे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या माझ्या आशीर्वादाने ही प्रभाग 3ची जी निवडणूक आहे आम्ही चारही उमेदवारांनी आताच जिंकलेली आहे आपल्यासमोर जाहीर करतो. कारण ज्यावेळी कार्यकर्ते आणि इथले नागरिकांचा जो प्रतिसाद जो आम्हाला लाभत आहे, त्यामुळे नक्कीच आम्हाला वाटतं ही निवडणूक आम्हाला आता जिंकल्यासारखंच वाटत आहे. अरे वा. सर, येणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारसंघातील कोणते तुम्ही मुद्दे प्रचारात ठेवणार? ह्या येणाऱ्या निवडणुकीत जो चाललेला आहे, महापालिकेत चाललेला आहे भ्रष्टाचार, त्याच्यावर आम्ही आवाज उठवणार आहेत. या ठिकाणी ह्या नागरिक इथले माझे प्रभाग 3 असो किंवा पूर्ण आज जबाबदारी एका नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर पूर्ण महापालिकेचे आम्हाला जबाबदारी येतो. त्यामुळे नक्कीच या महापालिका क्षेत्रात मग पाणी प्रश्न असो, टॅक्सच्या बाबतीत जे लोकांच्या भावना आहेत त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यात ह्या पनवेल तालुक्या जनतेला टॅक्सच्या बाबतीत जो जास्त टॅक्स लावलेला तो कमी कसा करता येईल तो प्रयत्न असेल. या ठिकाणच्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे गार्डन्स असो, प्लेग्राऊंड असो, कम्युनिटी हॉल असो, मुख्य म्हणजे शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा आहे. आज माझ्या प्रभाग 3 मध्ये तळोजा फेज 1 ते सेक्टर 5 मध्ये आम्ही महापालिकेमध्ये एक अद्ययावत 45 ते 50 कोटीची इमारत सँक्शन केली. त्याच धर्तीवर पूर्ण महापालिका क्षेत्रात अशा प्रकारे शिक्षणाच्या बाबतीत महापालिकेचे स्वतंत्र हे यंत्रणा तयार होऊन शिक्षणाच्या सोयी या जनतेला कशा, कारण महागडा शिक्षण सर्वच लोकांना परवडतो असं नाही. त्यामुळे मोफत शिक्षण कसा देता येईल त्यासाठी चांगल्या दर्जाच्या इमारती बनवून त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे शिक्षक आणि स्टाफ नेमून ह्या पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या मुलांना कशा प्रकारे चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येईल तो प्रयत्न असेल. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे, सांस्कृतिक मध्ये पनवेलचा एक वेगळ्या प्रकारचा वारसा आहे. त्या वारसा जपून त्या कलाकारांना कशा प्रकारे व्यासपीठ निर्माण करता येईल तो प्रयत्न असेल. या ठिकाणचे खेळाडूंना चांगल्या प्रकारचे खेळाडू कसे घडवता येतील तो प्रयत्न असेल. या ठिकाणच्या पनवेल हा तलावांचा शहर आहे. मी माझ्या क्षेत्रात मग तलोजा असो, पिसारवा असो, आडिवली, किरोली आणि सिद्धी करवले या ठिकाणी तलावांची कामे चालू झालीत. आणखी माझ्या क्षेत्रात जे प्रलंबित आहेत तलाव जुने जे ह्या क्षेत्रातील त्या तलावाचे सुशोभे करून आणखी चांगल्या प्रकारचे दर्जेदार तलाव कसे करता येईल तो प्रयत्न असेल. या ठिकाणी आम्हाला दोन्ही माझ्या क्षेत्राला एक नदी वाहत जात आहे. त्या नदीच्या साईडून सायकल ट्रॅक निर्माण करून, एक तर सायकल ट्रॅक पण निर्माण करून आणि पर्यावरणाच्या दृष्टीने
एक चांगला कसा नियोजन करता येईल तोही प्रयत्न असेल. मग सायकल ट्रॅक त्या ठिकाणी, वॉकिंग ट्रॅक बनवून त्या ठिकाणी एक चांगला नदी सुशोभीकरण कसा करता येईल आणि पर्यावरणाचं हित कसं राखता येईल तोही प्रयत्न असेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी मग या पूर्ण माझ्या क्षेत्रात बरेचशी कामं मी केलेली आहेत. मग शेवरेज लाईन असो, पाईपलाईन असो, मग कॉन्क्रीट रस्ते असो, हे तर आधी केलेत. काही प्रलंबित आहेत. त्या ठिकाणी त्या त्या गावात किंवा शहरात कशा प्रकारे कामं करता येतील त्याच्यावर आमचा जोर असेल. हे प्रभाग 3 म्हणजे गाव आणि शहर आहे, दोन्हींना जोडलं आहे. शहरातले रस्ते आणि फुटपाथ कसे चांगल्या प्रकारचे करता येईल ते प्रयत्न असेल. स्ट्रीट लाईट तर आम्ही केले, तर आणखी कुठे कुठे स्ट्रीट लाईट करता येतील ते प्रयत्न असेल. भुयारी मार्ग असो, ब्रिजेस असो कुठे देता येतील. ट्रॉफिकची समस्या बऱ्याच ठिकाणी निर्माण होते, ट्रॉफिकची समस्या कशी कमी करता येईल ते प्रयत्न असेल. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आमच्या नागरिकांच्या सोयीसाठी करता येतील त्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आम्ही निवडून गेल्यानंतर महापालिकेमधून कशा प्रकारे घेता येईल हा आमचा प्रयत्न असेल. सर, पनवेल नगरपालिका आपल्या महाराष्ट्रातील सर्वात पहिली नगरपालिका आणि त्यात महानगरपालिकेनंतर आपण तिथे नगरसेवक म्हणून सुद्धा गेले आहात. आता आपल्या सोबत महाविकास आघाडीचे आणखी 3 उमेदवार आहेत, तर त्यांना आपण सोबत घेऊन कशी कामे करणार? नक्कीच आता माझ्या सोबत तिन्ही उमेदवार नवीन असले तरी त्यांच्या एक तर बबन दादा यांची सून आहे. त्यांचा बबन दादांचा आशीर्वाद आहे, त्यांचा अनुभवही आहे. त्यामुळे त्याही चांगल्या प्रकारे काम करतील. नव्यानं आमचे तुषार पाटील आहेत, नवयुवक आहेत. त्यांना क्रीडा क्षेत्रात चांगला अनुभव आहे. युवकांसाठी त्यांचा चांगला संपर्क आहे. नक्कीच ते लवकरच चांगल्या प्रकारचे तयार होऊन या नागरिकांना जास्तीत जास्त सेवा कशा देता येईल त्यांचा प्रयत्न असेल. नवीन युवक अनुभव तुमचा असल्यामुळे आणि माझाही अनुभव त्यांना लाभला जाईल. लीलाताई तसे तर पहिल्यापासून त्यांच्या समाजासाठी काम करीत असतात. त्याही मागच्या वेळी शिवसेनेतर्फे ते उमेदवार होते आणि सतत समाजासाठी आणि सतत धावपळ त्यांची चालू असते. त्यामुळे त्याही लवकरच या ठिकाणी संधी दिल्यानंतर या जनतेच्या सेवा करण्यासाठी तत्पर होतील. सर, निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप होत राहतात. विरोधक सुद्धा तुमच्यावर टीका करतायत, तर त्यांना तुम्ही काय उत्तर द्या? ठीक आहे, प्रत्येकाला निवडणुकीला उभा राहिल्यानंतर कुठे त्याला पण निवडणूक जिंकायची असते. त्यामुळे काहीतरी आमच्या त्रुटी शोधून नाही त्रुटी भेटल्या तर काहीतरी आरोप करण्याचं काम करीत असतात. ठीक आहे, त्यांचा तो प्रश्न आहे. मी काय त्यांच्या बद्दल काय बोलत नाही. ठीक आहे, त्याही त्यांचं काम करावं. परंतु जनता, या ठिकाणचे नागरिक, या ठिकाणचे मतदार आमच्या सोबत आहेत. त्या ठिकाणचे सर्व पक्षाचे आमचे कार्यकर्ता आमच्या सोबत आहेत. त्यामुळे ही निवडणूक आणि आम्ही इतके वर्षे लोकांच्या सेवेसाठी राबलोय. त्यामुळे नक्कीच या निवडणुकीत या मतदारांचा आशीर्वाद आम्हाला नक्कीच मिळेल. सर, एक सर्व ठिकाणी विचारला जाणारा प्रश्न की आपण जर निवडून येता तर पहिल्या 100 दिवसात कोणती 3 ठोस कामे आपण करणार? मी आल्यानंतर पहिला तर शिक्षणाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्याचं काम करणार. ह्या जनतेत बरेचसे प्लॉट आता हँडवर झालेले आहेत. ते मग प्लेग्राऊंडचे असो किंवा इथले हॉस्पिटलचे असो, ते मार्गी लावण्याचं काम करणार. आणि या ठिकाणच्या ज्या विविध आवश्यक गोष्टी आहेत, मग ग्रामीण भागातले कॉन्क्रीट रस्ते, आता शेवरेज लाईन आणि पाईपलाईन बऱ्याचशा ठिकाणी केलेले आहेत, त्यांचा पहिला प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन. आणि स्मशानभूमी आणि इतर ज्या कम्युनिटी हॉल्स आहेत या ठिकाणी त्वरित, कारण कामाचा आम्हाला पहिल्यापासून अनुभव आहे. ज्यावेळी जनता आम्हाला संधी देईल, 3 प्रश्न आहेत, आणखी बरेचसे प्रश्न आहेत ते घेण्याचा नक्कीच. कारण माझे सगळा इथं स्टाफ रेडी आहे. ते मला ते ठिकाणी फक्त पत्र बनवून आमच्या आयुक्त साहेब असो किंवा आज जर आमची बॉडी आलीच तर आमच्या बॉडीच्या माध्यमातून हे बरेचसे जनतेचे प्रश्न घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. साहेब, आमदारकी झाली, आपण नगरसेवक झालात, आपलं पक्ष म्हणजे आपल्या पास्ट आहे, परंतु आता काँग्रेस पक्षाने आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकलाय, आपण त्याकडे तुम्ही कसे पाहता? नक्कीच या ठिकाणी काँग्रेसच्या नेते आमच्या आरशीबाई घरत, आमचे जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाल साहेब आणि सर्व माझी काँग्रेसची टीम यांनी जो मला पक्षात घेऊन माझ्यावर विश्वास टाकलाय, तो विश्वास
सार्थ करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन आज. कारण आज देशाला परत एकदा काँग्रेस शिवाय पर्याय नाही. कारण गेली 10-15 वर्ष जे मोदी साहेबांनी ह्या देशात जनतेने त्यांना राजवट दिली, परंतु या जनतेच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत आणि त्यामुळं परत एकदा काँग्रेस शिवाय पर्याय नाही आहे. राहुल गांधीचे नेतृत्व या देशाला पाहिजे. आज देश वाचवायचा असेल तर परत एकदा काँग्रेसला संधी देऊन राहुल गांधीचे नेतृत्व स्वीकारण्याची आज देशाला गरज आहे. त्यामुळे नक्कीच जो विश्वास माझ्यावर पक्षाने टाकलेला आहे तो विश्वास साध्य करून पक्ष संघटना कशी वाढवता येईल तो माझा प्रयत्न राहील. सर, एक शेवटचा प्रश्न, आपण मतदारांना थेट काय आव्हान करा? नक्कीच येणाऱ्या 15 जानेवारी या दिवशी माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती करेल की आपले मतदान आम्हाला चारही उमेदवारांना आशीर्वाद रूपी आम्हाला द्यावा ही सर्वांना विनंती करतो. आपले मत आम्हाला मिळाल्यानंतर आमची जबाबदारी राहील की आपले जे आपल्याला गरज आहे, आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याची आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशा प्रकारचे आश्वासित करतो. धन्यवाद सर. तर हे होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री हरेश दादा केनी. धन्यवाद.